आणि यानंतर बातमी पुण्यामधनं आहे। पुण्याच्या साईनाथ नगरमध्ये जातपंचांना कंटाळून एका वृद्धानं आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी दिलेल्या चिठ्ठीमध्ये काही जातपंचांची नावं होती आणि या प्रकरणी 4 जातपंचांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 वर्षांपूर्वी लिंगायत गवळी समाजातील मुलाच्या आंतरजातीय विवाहाला नायकू यांनी उपस्थिती लावली, त्यामुळे त्यांना जाती बाहेर काढण्यात आला। दरम्यान काल रात्री गवळीपाडामध्ये जातपंचांची बैठक होती, त्यावेळी अरुण नायकूंनी हजेरी लावली आणि बहिष्कार मागे घेण्याची विनंती सुद्धा केली, पण जातपंचांनी त्यांना अपमानित करून बैठकीतून हाकलून लावलं। नायकू यांनी हा सगळा प्रकार आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितला आणि पहाटेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ती 2 वर्ष अगोदर आहे ना, एक मीटिंग झाली। मीटिंग मध्ये आम्हाला बहिष्कृत करण्यात आलं। त्यानंतर काय सांगण्यात, पप्पा जे जायचे 15 दिवसाला, हा ये महिन्यानंतर, एक महिन्यानंतर येच तुला सांगतोय, 2 महिन्यानंतर, असे करत करत 2 वर्ष लुटून लावले। कारण तर सध्या सांगता येणार नाही मला, कारण तर ते लोक सांगू शकतात। फक्त ते कारण की मी जात नव्हतो, ते फक्त पप्पा आणि आजोबा जायचे, ते आम्हाला माहित नाही त्याबद्दल काय झालं। फक्त एवढं कळायचं की आम्ही बहिष्कृत, आम्हाला कोणत्या कार्यक्रमाला अलाउड नाही ना, ते कुणी आमच्या कार्यक्रमाला येणार नाही।